6 महिन्यामध्ये आपलं 15 शेळ्यांचे 30 कार्डांचं जवळपास 7,000 रुपयांनी जरी झाले तर 7-21 2,10,000 रुपये तुम्हाला टोटल त्याच्यामध्ये जाऊ द्या 10-20-30,000 रुपये खर्च जाऊ दे 1,80,000 रुपये जरी उरले तरी तुम्हाला भरपूर झाली. 15 शेळ्या सांभाळणं म्हणजे 1,80,000 रुपये जरी म्हणलं तर 6 महिन्यात तुम्हाला 3×18 म्हणजे 30,000 रुपये महिना त्याच्यातून समजा काढू शकता तुम्ही. मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे गोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्याकडे 10 ते 12 गुंठे चारा आहे, हिरवा चारा. त्याच्यामध्ये काय काय लावलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला त्या 12 गुंठ्यामध्ये आपण किती शेळ्याचं संगोपन करतोय, किती शेळ्या त्याच्यामध्ये आपल्या समजा किती शेळ्यांना तो चारा पुरतो याच्यावरती आपला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे बघा स्मार्ट नेपियर लावलेला आपण मका क्रॉस. त्याच्यानंतर इकडे सुबाब लावलेली 3 तास. त्याच्यानंतर ही आहे शिवरी, हा दशरथ. त्याच्यानंतर हे मार्वेल आणि पलीकडं आपण परत मेथी घास लागवड केलेली आहे. तर असं 5-6 प्रकारचा चारा आपण लागवड केला आहे. जवळपास 10 ते 12 गुंठे आहे क्षेत्र आपलं. आणि मित्रांनो, ह्या 12 गुंठ्यामध्ये आपण जवळपास आपल्या 7 शेळ्या आहेत आणि टोटल म्हणजे 16 आहेत आपल्याकडे आता सध्या. 7 मोठाले शेळ्या आहेत, त्याच्यामध्ये पाटी आहेत 2, म्हणजे असे सगळे टोटल मिळून 16 आहेत. तर 16 मेंबर आपण 10 गुंठ्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं आपण 15 शेळ्या तर या 10 गुंठ्यामध्ये नक्कीच ॲडजस्टमेंट होतात. चारा फक्त सुका चारा जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर आपल्याला फक्त 10 गुंठे जर हिरवा चारा तुम्ही लागवड केली तर 15 शेळ्यांचं आपण संगोपन करू शकतो. याच्यामध्ये 15 शेळ्यांना चारा निव्वळ हिरव्या चाऱ्यावर नाही जमणार. त्याच्यासाठी तुम्हाला सुका चारा पण तुमच्यासोबत तुम्हाला ठेवा लागणार आहे. कारण डायरेक्ट तुम्ही हिरव्या चाऱ्यावर ठेवू शकत नाही शेळ्या. पावसाळ्यामध्ये जवळपास 70% तरी तुम्हाला सुका चारा शेळ्यांना द्यावा लागतो, जेणेकरून शेळ्या पाणी पितील, त्यांची तब्येत चांगली राहील. त्याच्यासाठी तुम्हाला 70 ते 80% हा पावसाळ्यामध्ये चारा सुका चारा द्यायला पाहिजे. हिरवा चारा फक्त 25 ते 30% द्यायला पाहिजे. आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही 50% जरी हिरवा चारा दिला आणि 50% सुका चारा दिला तरी चालतो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही डायरेक्ट हिरव्या चाऱ्यावर 100% जरी ठेवल्या तरी काही अडचण येत नाही. तर मित्रांनो, आपण असं 10-12 गुंठ्याचं क्षेत्र लागवड केलेलं आहे. आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि कमी पाण्यात येणारही हे चारा पिकं आपण शेळ्यांसाठी घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये हे शेवरी जरी म्हणलं तर शेवरी ही कमी पाण्यात येणारी आहे. दशरथ पण कमी पाण्यामध्ये येणार आहे. मार्वेलला पाणी कमी लागतं. त्याच्यानंतर स्मार्ट नेपियर मका क्रॉस याला पण पाणी कमी लागतं. त्याच्यानंतर सुबाब लावली, सुबाळीचे 3 तास लावले आपण सरकीच्या साईडला समजा मध्यभागी. ती आज सध्या काही वरती आली नाही, त्याला 6 महिने लागते कापणी करायला यायला. तर असं आपलं नियोजन कमीत कमी 15 शेळ्या याच्यामध्ये आपण जगू शकतो 10 गुंठ्यामध्ये. तर असं आपलं नियोजन आहे. आपल्या शेळ्या पण दाखवतो मी तुम्हाला. आणि मित्रांनो, तुमच्याकडे नुसतं सुक्का चारा जर असेल तरी पण तुम्ही शेळी पालन करू शकता. नुसतं सुक्या चाऱ्यावर, नुसतं हिरव्या चाऱ्यावर करू शकता, ते पण जमतं. पण सुक्या चाऱ्याबरोबर हिरवा चारा आहे आपला. हिरव्या चाऱ्याबरोबर थोडा तरी सुका चारा असणं खूप गरजेचं आहे. निव्वळ सुक्या चाऱ्यावर तुम्ही शेळी पालन करू शकता, पण निव्वळ हिरव्या चाऱ्यावर थोडाफार त्यांना पावसाळ्यामध्ये सुका चारा असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, हे स्मार्ट नेपियर आहे मका क्रॉस. याच्यामध्ये मिक्स आहे बरं का. आता हे मका क्रॉस नाही, हे दुसरं आहे स्मार्ट नेपियर गावातून आलेलं आहे. मका क्रॉस एवढं वाढलं नाही, ते वाढल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवलं.
आणि बघा कपाशी आपली रात्री थोडा पाऊस झाला, आमच्याकडे पाऊस नाही तरी पण माल चांगले आहेत. पण हे आपण कशामुळे केलं माहिती आहे का, आपल्याकडे क्षेत्र कमी आहे, आपल्याला 1 एकर शेती आणि 1 एकर शेतीमध्ये आपलं एवढं वाटेल तेवढं आपलं उत्पन्न निघत नाही. त्याच्यामुळे आपण शेळीपालनाकडे कल घेतलेला आहे. शेळीपालन म्हणजे हा एक आपला मुख्य व्यवसायच होणार आहे. एक अजून 2 वर्षामध्ये, 1-1.5-2 वर्षामध्ये आपण फक्त मुख्य व्यवसाय म्हणून शेळीपालनच करणार आहोत. सध्या आपल्याकडे इतके मेंबर आहेत, 15-16 आहेत टोटल. आपला सोन्या इकडं आहे, हे बघा सोन्या, सोन्या इकडे चल, हे सोन्या आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे मेंबर आहेत. असे टोटल मिळून आपल्याकडे 16 आहे. 17वा मेंबर छोटा आहे अजून, ते आता 15 दिवस 10-12 दिवस झाले त्याला, शेळी वेली आपली पाठी. तर तो एक आहे 17वा. असे 17 मेंबर आपल्या गोठ्यावरती आहेत. तर 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला फक्त सुक्या चाराचं नियोजन करावं लागेल, तेव्हा 15 शेळ्या तुमच्या ॲडजस्ट होतील. सुका चारा त्याच्यामध्ये तुम्हाला तुरीचं भुसकट, एक ट्रॉली तुरीचं भुसकट, 1 ट्रॉली हरभऱ्याचं भुसकट, त्याच्यानंतर 500 ज्वारीचा कडबा, असं नियोजन करावं लागेल. तेव्हा तुम्हाला तेवढं 15 शेळ्यांसाठी चारा नियोजन होईल. तर मित्रांनो, हा बघा सोन्या, आमचा सोन्या खूप बंडपणा करतो जास्त. तर मित्रांनो, असं आहे आपल्या शेळी पालनाचं नियोजन. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया असेल नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, शेळीपालनामध्ये 15 शेळ्या जर म्हणलं तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न जर म्हणलं 15 शेळ्यांचं, पहा कसा गुटबाणा करून राहिला. 15 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न जरी म्हणलं, मर राहिलं मला ते. 15 शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न वार्षिक म्हणजे 6 महिन्याचं जरी धरा, 6 महिन्यामध्ये आपलं 15 शेळ्यांचे 30 कार्डांचं जवळपास 7-7 हजार रुपयानं जरी झाले तर 7-21 2,10,000 रुपये तुम्हाला टोटल. त्याच्यामध्ये जाऊ द्या 10-20-30 हजार रुपये खर्च जाऊ दे, 1,80,000 रुपये जरी उरले तरी तुम्हाला भरपूर झाली. 15 शेळ्या सांभाळणं म्हणजे 1,80,000 रुपये जरी म्हणलं तर 6 महिन्यात तुम्हाला 3-18 म्हणजे 30,000 रुपये महिना त्याच्यातून समजा काढू शकतो तुम्ही. महिन्याला 30,000 रुपये असा इन्कम तुम्हाला त्याच्यामधून भेटू शकतो. शेळीपालन एवढं सोपं नाही, कारण की इन्कम पण एवढं सोपं नाही, शेळीपालन पण एवढं सोपं नाही, त्याचं नियोजन पण चांगलं करावं लागतं. तर हे बघा आपला बिटल बोकडा आहे, 6 महिने झाला आता हा. तर मित्रांनो बघा, असं नियोजन करायचं. 100% त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. कोणतेही व्यवसाय करायचा म्हणलं त्याच्यामध्ये मेहनत, कष्ट आणि चिकाटी भरपूर महत्त्वाची आहे. कष्ट करा, कष्टाला फळ 100% भेटतंय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.